इतिहासाचे एक प्रकरण आपण बघायला सुरुवात करतोय। यातलं पहिलं जे प्रकरण आहे आपलं युरोपियन सत्तांचं आगमन या नावाचं प्रकरण आहे। अगोदर हे लक्षात घेत चला की या प्रकरणामध्ये नेमके काय काय बघायचं। हे बघा, यामध्ये हे आपले 8 मुद्दे आहेत। 8 मुद्द्यामध्ये व्यापाराचं स्वरूप म्हणजे युरोपियन सत्तांचं भारतासोबतचं व्यापार जे आहे ते व्यापाराचं स्वरूप कसं होतं ते अगोदर व्यापाराचं स्वरूप लक्षात घ्यायचं। आपण कोणत्या वस्तू आयात करत होतो, कोणत्या वस्तू निर्यात करत होतो, नेमकी अगोदरपासून व्यापार केव्हापासून चालू होता ह्या सगळ्या घटना बघून घ्यायच्या। त्याच्यानंतर मग व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष सुरू झाला, त्याला धर्मयुद्ध म्हणायचं। मग धर्मयुद्ध लक्षात घ्यायचं। धर्मयुद्धानंतर या ठिकाणी कोणीतरी ते धर्मयुद्ध एक जण जिंकणार, एक पार्टी हारणार आहे। जी पार्टी हारली ती युरोपियन सत्ता होत्या, त्यामुळे साहजिक तिथं तार्किक आणि वैज्ञानिक विचार सुरू झाला, त्याला पुनर्जीवनाचा कालखंड म्हणायचं। नंतर सागर सफरी सुरू झाल्या त्यातूनच, आणि नंतर मग युरोपियन सत्ता भारतात आलेल्या आहे। मग भारतात येताना एकच सत्ता नाही आलेली, ते 4-5 सत्ता क्रमाने या ठिकाणी लक्षात घ्यायचं। त्याच्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या वखारी, पहिले 4-4 वखारी आपल्या लक्षात घेणं गरजेचंच आहे बघा। त्या वखारी प्रथम 4 लक्षात घ्यायच्या। त्यानंतर या युरोपियन सत्तांनी आपापला व्यापार करण्यासाठी या ठिकाणी कंपन्यांची स्थापना केलेली आहे। 4-4, 5-5 व्यापारी एकत्र येऊन मग ते युरोपियन कंपन्या लक्षात घ्यायचे। आणि शेवटी युरोपियनांनी भारत सोडण्याचा क्रम हे लक्षात घ्यायचा। ठीक आहे, तर एवढे मुद्दे आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये येतात बघा। आता ह्या पहिल्या प्रकरणाची सुरुवात करताना सगळं अगोदर समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण टप्प्याटप्प्यानं पुढे जाणार आहोत। आता या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की ठीक आहे, ही पृथ्वी आहे। पृथ्वीवरती आपल्याला माहिती आहे या ठिकाणी विषुववृत्त आहे। विषुववृत्तामुळे पृथ्वीचे 2 समान भाग पडतात, उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध। या ठिकाणी आपल्याला माहिती आहे उत्तर अमेरिका आहे, या ठिकाणी दक्षिण अमेरिका आहे, या ठिकाणी युरोप खंड आहे असा, या ठिकाणी आफ्रिका खंड आहे, या ठिकाणी तांबडा समुद्र येतो बघा, या ठिकाणी इराणचे आखात आहे आणि या ठिकाणी भारत आहे। ठीक आहे, या पद्धतीने। आणि या भागामध्ये इथं इंडोनेशिया वगैरे मलेशिया हे देश येतात, इकडं ऑस्ट्रेलिया आणि इकडं अंटार्क्टिका आहे। तर ही पृथ्वीवरची स्थिती आहे। या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की उराल पर्वत आहे या पट्ट्यामध्ये। या उराल पर्वताच्या पश्चिमेकडचा भाग म्हणजे हा युरोप खंड आहे, हा आशिया खंड येतो असतो, हा आफ्रिका खंड आहे, हा उत्तर अमेरिका खंड आहे, हा दक्षिण अमेरिका खंड येतो, हा ऑस्ट्रेलिया खंड येत असतो आणि हा अंटार्क्टिका खंड आहे। तर या ठिकाणच्या या सगळ्या घटना आपल्याला डोळ्यासमोर येणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला प्राचीन कालखंडात जायचं, ज्या कालखंडामध्ये या ठिकाणी मानवी वस्ती खूपच कमी होती आणि मानवाचा एकमेकांशी संपर्क खूपच कमी होता। हे बघा, आपण या ठिकाणी जर 12व्या-13व्या शतकात जर बघितलं तर 12व्या-13व्या शतकाच्या कालखंडामध्ये या पद्धतीनं हे बाकीचे खंड होते ज्ञात नव्हते, माहिती नव्हती। ऑस्ट्रेलिया खंड, अंटार्क्टिका खंड, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, आफ्रिका खंडातला अंतर्गत भाग सुद्धा माहिती नव्हता। फक्त युरोप आणि आशिया खंड हेच फक्त जगातल्या लोकांना माहिती होते, किंवा बाकीच्या देशामध्ये लोकवस्ती आहे याच्याबद्दल कोणालाही कल्पना नव्हती। तर अशा पद्धतीनं आजपासून आपण जर या ठिकाणी इसवी सनाच्या अगोदर 2500 वर्षापूर्वी गेले आणि आजपासून 4500 वर्षापूर्वी जर आपण मागे गेलो तर पहिल्या जे देश होते ते 5 ज्ञात संस्कृत्या होत्या, म्हणजे संस्कृतीच्या रूपाने या ठिकाणी ते देश होते बघा। मग आता या 5 ज्ञात संस्कृत्यापैकी एक संस्कृती म्हणजे या ठिकाणी रोमन संस्कृती होती। त्याच्याच पूर्वेकडे या ठिकाणी ग्रीक नावाचा देश आहे, त्या ठिकाणी ग्रीक संस्कृती होती। इथं नाईल नदी बघा, इथं इजिप्शियन संस्कृती होती। भारतामध्ये आपल्याला माहिती आहे सिंधू संस्कृती होती आणि चीनमध्ये इकडं चीनी संस्कृती होती। तर अशा पद्धतीनं 4500 वर्षापूर्वी आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे 5 संस्कृत्या एकमेकांच्या संपर्कात होत्या, त्यामुळे हे 5 देश होते असं म्हणायला हरकत नाही। ठीक आहे, बाकीच्या देशातले लोक आपल्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हते, बाकीचे देश आपल्याला ज्ञात नव्हते। आता या ठिकाणी भारताबद्दल थोडक्यात लक्षात घ्या। आशिया खंडात भारत आहे, हिमालयाच्या दक्षिणेकडचा पट्टा म्हणजे भारतीय उपखंड आहे हा। ठीक आहे, भारताच्या बरोबर मध्य भागातून आपल्याला माहिती आहे कर्कवृत्त जातं। कर्कवृत्तामुळे भारताचा दक्षिण भाग हा उष्णकटिबंधात येतो, कर्कवृत्ताची उत्तरेकडचा भाग हा समशीतोष्ण कटिबंधामध्ये आणि भारताच्या उत्तरेकडून तिन्ही बाजूला हिमालयीन डोंगररांगा आहे।
तेथी सागराचा तळभाग उंचावून या हिमालयीन डोंगररांगेची निर्मिती होते. त्यामुळं या डोंगररांगा जगातील सर्वात उंच वळीच्या आणि आधुनिक पर्वतरांगा आहे. अर्वाचीन पर्वतरांगा आहे. 6000 मीटर उंचीच्या डोंगररांगा आहे. आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो की जसं समुद्र पातळीपासून तुम्ही उंच जाल तसं हवेचं तापमान कमी व्हायला लागतं आणि त्यामुळं 6000 मीटर उंचावरती 0 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली टेम्परेचर असतं. त्यामुळे या पट्ट्यामध्ये पर्जन्यवृष्टी कमी आणि बर्फवृष्टी जास्त होते. कारण वातावरणातला जो बाष्प आहे त्या बाष्पाचं रूपांतर द्रवात न होता बर्फात व्हायला सुरुवात होते आणि म्हणून या डोंगररांगा पूर्ण बर्फाने वेढले गेलेले आहे. बर्फ किती आहे तो दोन्ही ध्रुवा खालोखाल सर्वात जास्त पृथ्वीवर बर्फ कुठं असेल तर या पट्ट्यात आहे. म्हणून या पट्ट्याला जगाचा तिसरा ध्रुव मानण्याच्या पद्धती आहेत बघा. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी ध्रुवीय भागात जर बघितलं शीतकटिबंधीय वातावरण आहे. 23.5 किलोमीटर दोन्ही भागामध्ये उष्णकटिबंधीय आहे. 23.5 ते 66.5चा पट्टा जो आहे समशीतोष्ण प्रकारचे हवामान आहे. हे जॉग्राफिकल टर्म आहे थोड्या. या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे भारताचा जर विचार केला तर भारताचा अर्धा भाग उष्णकटिबंधात आहे, अर्धा भाग समशीतोष्ण कटिबंधात आहे आणि भारताच्या उत्तरेकडून तिन्ही बाजूला डोंगररांगा असल्यामुळे शीतकटिबंधीय वातावरण आहे. म्हणजे जगामध्ये तिन्ही कटिबंधामध्ये जी फळं पिकतात पिकं पिकतात ते एकट्या भारतात पिकतात. त्याचं कारण आहे भारतामध्ये तिन्ही कटिबंधातलं हवामान आहे म्हणून तिन्ही कटिबंधातली पिकं भारतात पिकतात. म्हणून भारतीय लोकांना इतर देशात जाण्याची कधीच गरज निर्माण झाली नाही. त्याचं कारणच हे आहे की दुसऱ्या देशात नेमके काय मिळणार त्याची गॅरंटी नव्हती आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे जे काही आहे ते जगात सगळीकडे आहे. मग दुसरीकडे जायचं कशाला. म्हणून भारतीय लोक इतर देशात कधी जाण्याचा प्रयत्न केला नाही किंवा धर्माने तशा प्रकारचे बंधनं टाकले जाऊ नका म्हणून समुद्र पर्यटन निषिद्ध मानलं होतं. तर त्यामुळं भारतीय लोक इतर देशात कधी गेलेच नाही. म्हणून इतर देशाची भूमी लोक समाज इतर देशावर वर्चस्व गाजवण्याची कधी मनात भावनाच आली नाही. तर दुसऱ्या बाजूनं बाकीचे देश बघा, चीनी संस्कृती बघा एकाच कटिबंधात आहे समशीतोष्ण. ग्रीक आणि रोमन संस्कृती सुद्धा समशीतोष्ण कटिबंधात आहे. ठीक आहे. त्यामुळे त्यांच्याकडे त्याच कटिबंधातले पिकं आणि फळं पिकतात. बाकीच्या 2 कटिबंधातले फळं आणि पिकं त्यांच्याकडे पिकत नाहीत. थोडक्यात त्यांच्याकडे कुठल्या तरी गोष्टीची कमतरता आहे आणि ही कमतरता भरून काढायची असेल तर साहजिकच उष्ण कटिबंधातली पिकं आहे त्यांना हवे आणि शीत कटिबंधातले पण हवे. मग इतरत्र गेल्यापेक्षा भारतात गेलेले परवडतं कारण भारतामध्ये उष्ण कटिबंधातले पण पीक आहे, समशीतोष्ण कटिबंधातले पण आहे, शीत कटिबंधातले पण आहे आणि म्हणून जगातले बाकीचे देश आपल्याकडे यायचे आणि यातून त्यांचा आपल्यासोबत व्यापारी संबंध प्रस्थापित झालेला आहे आणि यांच्यात व्यापार चालत होता. हे आजही लक्षात येतं आहे. आजही आपल्याला पुरावे सापडलेले आहेत. बरेच या ठिकाणी ग्रीक रोमन संस्कृतीतले चीनी संस्कृतीतले चलन जे भारताच्या सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये सापडलेले आहे आणि भारतातलं बरेच चलन आपल्याला इकडे सापडते. यावरून लक्षात येतं आहे की ह्या संस्कृती एकाच कालखंडात अस्तित्वात होत्या आणि त्यांचा कालखंड एकच होता. मग आपल्याकडे कालखंड लिहिण्याच्या पद्धती नव्हता अगोदर, या लोकांच्या सवयीचा भाग होता. त्यावरून मग आपल्या लक्षात आलं की आपली संस्कृती जवळपास इसवी सनाच्या अगोदर 2500 वर्षापूर्वीची होती आणि ही संस्कृत्यांचा कालखंड तोच होता. तर ह्या सगळ्या घटना घडामोडी आहे. मग आता या ठिकाणी इथले लोक इजिप्शियन इजिप्त नदीच्या आसपास राहत असल्यामुळं, रोमन म्हणजे आजच्या इटालीमध्ये राहणारे लोक रोमनच्या आसपास राहत असल्यामुळं रोमन संस्कृती रोम शहराच्या आसपास, ग्रीक देशातले लोक स्वतःला ग्रीक लोक म्हणायचे. चीनमध्ये यांगत्से नदीच्या काठी राहणाऱ्या लोकांना चीनी संस्कृतीतले म्हटलं जायचं आणि भारतातले सिंधू नदी काठारी राहणाऱ्या लोकांना सिंधू संस्कृतीतले लोक म्हटले जायचे आणि यांच्यामध्ये देवाणघेवाण होत होती कारण कुठल्या तरी गोष्टीची कमतरता होती. मग बाकीच्या 4 युरोपियन सत्ता भारताकडे यायच्या, चीनी, इजिप्शियन, रोमन आणि ग्रीक. मग यांचा येण्याचा मार्ग जर बघितला आपण तर असा जमिनीचा मार्ग होता. या जमिनीच्या मार्गाने यायचे बघा आणि खैबर खिंडीतून मग भारतात यायचे आणि असंच पलीकडून डोंगररांगेच्या पलीकडून चीनमध्ये जायचे. तर चीनमधून तिकडून रेशीम आणायचे म्हणून या मार्गाला रेशीम रूट असंही म्हटलं जायचं आणि भारतातून त्यांना हव्या असलेल्या वस्तू घ्यायचे. मग आता भारतातून कोणत्या वस्तू घ्यायचे हे बघा. हा जर पट्टा बघितला हा समशीतोष्ण प्रकारचा पट्टा आहे. समशीतोष्ण म्हणजे थंड हवामान असलेला पट्टा आहे. थंड हवामानातल्या लोकांना या ठिकाणी उष्णता निर्माण करणाऱ्या पदार्थाची गरज आहे म्हणजे मसाल्याच्या पदार्थाची गरज आहे किंवा थंडीपासून बचाव करण्याकरता कपड्याची गरज आहे आणि कपडे कापसापासून तयार होतात आणि कापूस हे उष्णकटिबंधातलं पीक आहे. त्यानंतर आतून उष्णता निर्माण करणारे जे पदार्थ आहेत ते म्हणजे मसाल्याचे पदार्थ आहे आणि हे मसाल्याचे पदार्थ सुद्धा उष्णकटिबंधातले पीक आहेत. त्यामुळं ह्या लोकांना तर नेमकी या वस्तूची गरज आहे. म्हणून ग्रीक, रोमन, चीनी आणि इकडे इजिप्शियन संस्कृतीतील लोक उष्णकटिबंधात येत होते पण यांच्याकडे कापसा व्यतिरिक्त काही फारसं पिकत नव्हतं.
त्यामुळे हे लोक ही मसाले वगैरे घेण्याकरता भारताकडे यायचे. पण यांना दोन मार्ग होते, एक तर जमिनीचा मार्ग आणि दुसरा म्हणजे सागरी मार्ग पण होता. दोन्ही मार्गाने यायचे. तर या पद्धतीनं या ठिकाणी व्यापाराची रूट तयार झाली होती. मग हे लोक आपल्याकडे काय आणायचे या ठिकाणी, ते मग सोने चांदी आणण्याशिवाय पर्याय नाही, कारण आपण त्यांच्याकडून काहीच खरेदी करायचो नाही. आपण त्यांना या ठिकाणी त्यांना हवे असलेले सुती कापड, मलमल, कलाकुसरीच्या वस्तू, मसाल्याचे पदार्थ, ह्या वस्तू आपण त्यांना देत होतो. आणि त्या मोबदल्यात आपण त्यांच्याकडून घेत होतो सोने, चांदी, तांबे. पुढच्या कालखंडामध्ये मग घोडे पण घ्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर या ठिकाणी वाईन घ्यायला सुरुवात केली, कारण त्यांनाही माहिती आहे की सोने चांदी आपल्याकडे संपल्यानंतर काय. म्हणून त्यांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली की हे बघा आमच्याकडे घोडे आहेत, घोडे घेऊन जा. त्याच्यानंतर हा जो पट्टा आहे हा फळाफुलाचा पट्टा आहे. मग त्याने त्याच्यापासून वाईन तयार करायला सुरुवात केली. भारतीय राज्य लोकांना काही दिवस फ्रीमध्ये या ठिकाणी वाईन पाजली. नंतर मग आपल्या लोकांना सवयीचा भाग झाला म्हणून आपण त्यांच्याकडून घ्यायला सुरुवात केली. तर या पद्धतीनं या ठिकाणी ते आपल्याला सोने, चांदी, तांबे, घोडे देत होते आणि वाईन देत होते. या मोबदल्यात आपण त्यांना मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, मलमल, कलाकुसरीचे वस्तू देत होतो. आता आपण ज्या वस्तू देत होतो त्या वस्तू भारतामध्ये दरवर्षी निर्माण होत होत्या, संपत नव्हत्या. आणि आपण त्यांच्याकडून जे सोने, चांदी, तांबे घेत होतो ते त्यांच्या जमिनीतले एकदा संपले की संपलं, ते खनिज आहे. त्यामुळे साहजिकच आहे ते देश पण विचार करायचे की आपल्याकडचं सोनं संपल्यानंतर मग काय, मग आपण भारतीयांना काय द्यायचं. म्हणून त्यातून त्यांनी पुढे घोडे आणि वाईन द्यायला सुरुवात केली होती बघा. ठीक आहे. पण यातूनच त्यांच्या लक्षात आलंय की आपल्याकडचं सोनं संपलंय, की आता सोनं कुठं असणार आहे. असो नसो जगातलं सगळं सोनं भारतामध्ये असेल, कारण जगातलं सगळं सोनं भारताकडे येत होतं. म्हणून अगोदरच्या देशाला सोन्या चांदीचा धूर निघणारा देश अशा आपल्या देशाची प्रतिमा होती, कारण जगातलं सगळं सोनं आपल्याकडे येत होतं. आणि याचाच परिणाम काय झाला, हे लोक भारताकडे येता येता त्यांना भारत माहीत झाला, भारतातले भूभाग माहीत झाले, जमीन माहीत झाली, स्वरूप माहीत झालं, समाज माहीत झाला, लोक माहीत झाले, लोकांचे कमजोरी पण माहीत झालेत. आणि याचाच परिणाम मग त्यांनी हळूहळू भारतावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आणि यासाठी आक्रमणं करायला सुरुवात केली. आणि म्हणून आतापर्यंतचा आपला रेकॉर्ड दुसऱ्या देशांनी आपल्यावर आक्रमण करण्याचा रेकॉर्ड राहिलेला आहे. मग सुरुवातीला आर्य लोक आलेत, नंतर शक आलेत, हून आलेत, कुशाण आलेत, मंगोल आलेत. हे प्राचीन कालखंडातल्या घटना आहे. मध्ययुगीन कालखंडात मुस्लिम आक्रमक आलेत. यामध्ये महम्मद बिन कासिम आला, ठीक आहे, नंतर महम्मद गझनी आला, नंतर महम्मद घौरीच्या कालखंडामध्ये इथं राज्य स्थापन करण्याचा प्रकार झाला. मग गुलाम वंश, नंतर खिलजी वंश, तुगलक वंश, सय्यद वंश, लोधी वंश, हे सल्तनत कालखंड आहे. नंतर मोगल वंश आला. तर हे मध्ययुगीन कालखंडातला रेकॉर्ड आहे विदेशी लोकांचा आक्रमणाचा. आणि त्याच्यानंतर मग युरोपियन सत्ता आले भारतामध्ये, इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज. मग त्यांचा आधुनिक कालखंड सुरू होतो. तर 1947 ते 1954, 1961 या कालखंडापर्यंत युरोपियन सत्तांचं भारतातलं अस्तित्व आहे. तर थोडक्यात सांगायचं काय, भारतामध्ये या ठिकाणी विदेशी लोकांनी आक्रमण करण्याचा रेकॉर्ड आहे. आणि दुसरा रेकॉर्ड हा पण आहे की आपण त्यांच्यावर कधी डबल आक्रमण किंवा आक्रमण न करण्याचा आपला पण रेकॉर्ड आहे. म्हणून आपलं जे परराष्ट्र धोरण आहे आज हे शांततामय सहजीवन यावरती आपण ठाम आहोत की आम्ही कोणावरती आक्रमण करणार नाही आणि कोणीही आमच्यावर आक्रमण करू नये. तर हे आपलं जे काही तत्त्वज्ञान ठरलं ते प्राचीन कालखंडापासून आलेले. म्हणून आपल्या भूमीमध्ये किती आक्रमक व्यक्ती आला की नंतर तो शांततामय सहजीवनाकडेच भर देतोय आणि म्हणून तो हळूहळू आपल्या जीवनामध्ये तो रुटीनमध्ये येऊन जातो बघा. तर या पद्धतीनं अगोदरच्या स्थिती हा व्यापार चालू आहे. व्यापार चालू असताना सगळे लोक काही येत नव्हते, रोमनमधले, ग्रीकमधले. इथले व्यापारी वर्ग यायचे. व्यापारी हे वर्ग यायचे, सोने चांदी द्यायचे, मसाले, सुती कापड, मलमल, कलाकुसरीची वस्तू घ्यायची. तिथं भारतातली वस्तू 1 रुपयाला असेल तर आपापल्या देशात नेऊन 2 रुपयाला विकायची, 3 रुपयाला विकायची. अशा पद्धतीनं याच्यातला जो फरक येतो त्यांचा नफा राहायचा. तर अशा पद्धतीनं हे भारतात येण्याचा मार्ग, तर हा जमिनीचा मार्ग होता अगोदरचा कालखंडात. आणि या जमिनीच्या मार्गानेच खुशकीचा मार्ग म्हणण्याच्या पद्धती पण अगोदरच्या कालखंडात होते. आजच्या कालखंडात आपण खुशकीचा मार्ग म्हणजे शॉर्टकट मार्ग समजतो बघा. तर या पद्धतीनं हा अगोदरचा कालखंड आहे. व्यापार चालू आहे. व्यापाऱ्यांची महत्त्वाकांक्षा वाढत चालली आता. ठीक आहे, मागच्या वर्षी 10,000चा नफा झाला असेल तर पुढच्या वर्षी 20,000 व्हायला पाहिजेत. मागच्या वर्षी 1 लाखाचा नफा झाला असेल तर पुढच्या वर्षी 2 लाखाचं व्हायला पाहिजेत. ह्या अपेक्षा आल्याच आणि त्या अपेक्षेच्या डायरेक्शनने विचार करायला सुरुवात झाली बघा. त्यानंतर हळूहळू लोकसंख्याही वाढत चालली, हळूहळू बदल होत चालले. इथं ग्रीक आणि रोमन संस्कृतीमध्ये येशू ख्रिस्ताने 1ल्या शतकामध्ये ख्रिश्चन धर्माची स्थापना केली.
त्यामुळे आता इथल्या व्यापाऱ्यांना रोमन व्यापारी, ग्रीक व्यापारी म्हणण्याच्या ऐवजी ख्रिश्चन व्यापारी असं म्हटलं जाऊ लागलं, कारण मधला कालखंड म्हणजे धर्माचा पगडा असलेला कालखंड आहे. आणि या कालखंडामध्ये मग आता वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माच्या स्थापनेला सुरुवात झाली, तत्त्वज्ञान प्रसारित व्हायला सुरुवात झाली. या पट्ट्यातसुद्धा इस्लाम धर्माची स्थापना झाली. 622ला आपल्याला माहिती आहे की महम्मद पैगंबरांनी इस्लाम धर्माची स्थापना केली. तर थोडक्यात या भागातले व्यापारी आता इस्लाम धर्मीय व्यापारी बनले आणि या भागातले व्यापारी आता ख्रिश्चन धर्मीय व्यापारी बनले. व्यापार चालू आहे, पण व्यापाऱ्यांची महत्त्वाकांक्षा पण वाढत चालली आणि हीच महत्त्वाकांक्षा एकमेकांच्या आड यायला सुरुवात झाली. म्हणजे थोडक्यात इथल्या व्यापाऱ्यांना वाटू लागलं की आपला व्यापारी नफा दुप्पट करायचा असेल तर यांचा व्यापार बंद केला पाहिजे, आणि इथल्या व्यापाऱ्यांना वाटू लागलं आपला व्यापारी नफा दुप्पट करायचा असेल तर यांचा व्यापार बंद केला पाहिजे. आणि यावरून मग एकमेकांचा व्यापारी मार्ग बंद करण्यावरती दोघांनी भर द्यायला सुरुवात केली, किंवा असं म्हणा की या जमिनीचा मार्ग रोखण्यासाठी यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि यातून मग मुस्लिम व्यापारी विरुद्ध ख्रिश्चन व्यापारी यांच्यात संघर्ष सुरू झाला. आता मूळ संघर्षाचं जर कारण बघितलं आपण तर आर्थिक कारण आहे, व्यापार महत्त्वाचं कारण आहे, व्यापारी मार्ग महत्त्वाचं कारण आहे. पण या ठिकाणी इथले व्यापारी इस्लाम धर्मीय आणि इथले व्यापारी ख्रिश्चन धर्मीय, त्यामुळे धर्मगुरूंनी सुद्धा आपापल्या व्यापाराच्या पाठीमागं ताकदी उभ्या केल्यात. राजे लोकांनी सुद्धा ताकदी उभे करण्यास सांगितले. त्यामुळं या ठिकाणी हा संघर्ष दोन व्यापारातला न राहता दोन धर्मातला बनून गेला आणि म्हणून यालाच म्हटलं जातं धर्मयुद्ध. मग आपण सांगितलेलं आहे की पुढचा टॉपिक आपला धर्मयुद्ध येतो म्हणून. मग इथं धर्मयुद्ध होताना दिसतात मुस्लिम व्यापारी विरुद्ध ख्रिश्चन व्यापारी यांच्यामध्ये, आणि यांच्यामध्ये हा संघर्ष जो न होता राजामध्येच बनून गेला, दोन धर्मातलाच बनून गेला. आणि मधला कालखंड म्हणजे धर्माचा पगडा असलेला कालखंड आहे. धर्मगुरू जे सांगायचं लोकांना वाटायचं की साक्षात ईश्वर त्यांना सांगतोय आणि हा आपल्याला सांगतोय, त्यामुळे धर्मगुरूचा शब्द अंतिम मानला जायचा. आणि दोन्हीकडचे धर्मगुरू आपापल्या राजांना पेटून देण्यासाठी, सैनिकांना पेटून देण्यासाठी सांगायचे अंतिम विजय आपलाच आहे, हे अशा प्रकारचे ते मांडणी करायचे बघा. त्यामुळे लोकांना वाटायचं की विजय आपलाच होणार आहे. आणि अशा प्रकारचा हा संघर्ष पेटला. हे धर्मयुद्ध 1-2 नव्हे 8 लढाया झालेल्या आहेत. मग हॉलिवूडचा एक पिक्चर येऊन गेलेला आहे 300 नावाचा. त्या 300 नावाच्या पिक्चरमध्ये जे काही संघर्ष दाखवला तो हे धर्मयुद्धचे, ती शेवटची लढाई दाखवलेली आहे. 1453ची कॉन्स्टंटिनोपलची लढाई दाखवलेली त्या 300 नावाच्या पिक्चरमध्ये. तर हा हॉलिवूडचे पिक्चर याच्यावरती, या कालखंडावरती येतो. मग पहिल्या 7 लढाया ज्या झाल्यात, धर्मयुद्ध जे झालेत, या 7 लढायाचा कोणताही निर्णय लागला नाही. मग 7 लढाईचा निर्णय लागला नाही, परंतु शेवटच्या लढाईचा निर्णय लागला. शेवटची लढाई जी झाली, इथं तुर्कस्तान नावाचा देश आहे. तुर्कस्तानमध्ये कॉन्स्टंटिनोपल नावाचं शहर लागतं बघा. या कॉन्स्टंटिनोपल शहराचं सध्याचं नाव इस्तंबूल आहे. तर तुर्कस्तानमध्ये असलेलं हे शहर येतं. या शहरामध्ये या ठिकाणी शेवटची लढाई झाली आणि ही लढाई झाली 1453ला. या कालखंडात ही लढाई झालेली आहे बघा. या लढाईमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांनी ख्रिश्चन व्यापाऱ्यांचा पाडाव करून टाकला. पाडाव झाला आणि पाडाव झाल्याचा परिणाम काय झाला की आता इस्लाम व्यापाऱ्याचं या जमिनीच्या मार्गावर पण आणि या सागरी मार्गावर पण वर्चस्व निर्माण झालं. मग जमिनीचा मार्ग या ठिकाणी ख्रिश्चन व्यापाऱ्यांसाठी किंवा रोमन आणि ग्रीक व्यापाऱ्यांसाठी बंद झाला. तर साहजिकचे भारतातल्या वस्तू बंद झाल्यात, भारतातल्या वस्तू मिळू लागल्यात, यांच्या थ्रू मिळू लागल्यात. पण यांना माहिती आहे आपल्या थ्रूच वस्तू जाणार आहेत. मग जी वस्तू या लोकांना 2 रुपयाला मिळायला पाहिजे, या लोकांनी 4 रुपयाला 5 रुपयाला विकायला सुरुवात केली. आणि इकडून या लोकांनी भारतातलं त्यांना माहिती हे लोक येणार नाही आहे, म्हणून यांच्याकडून भारतीयांकडून यांनी 2 रुपयाची वस्तू 1-1 रुपयाला घ्यायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीनं भारतीय लोकांचं ही या ठिकाणी पिळवणूक करायला सुरुवात केली आणि या लोकांकडूनही जास्तीत जास्त संपत्ती लुटायला सुरुवात केली बघा. तर ही मुस्लिम कालखंड, मुस्लिम काय म्हणतो आपण, धर्मगुरूंचा विजय झाल्याचा परिणाम झाला. आणि म्हणून या ठिकाणी मुस्लिम राजाने काय केलं, या भागामध्ये लोकांना स्थलांतरित केलं जेणेकरून यांचा मार्ग रोखला जाईल. आणि यातूनच या मार्ग रोखण्यासाठी या पट्ट्यामध्ये मुस्लिम धर्मीय लोक स्थलांतरित केले आणि यातून या पट्ट्यात आजही बघा मुस्लिम धर्मीय देश आहेत. यामध्ये मग सिरिया, जॉर्डन, लेबनान, इराक, इराण, त्याच्यानंतर कझाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिझिस्तान, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान हा पट्टा या ठिकाणी येतो. त्यामुळं या लोकांचा मार्ग बंद झाला. मार्ग बंद झाल्याचा परिणाम काय होणार आहे, नाक दाबलं की तोंड उघडावं लागणार आहे, नवीन मार्ग शोधावा लागणार आहे. आणि यातून मग सागर सफरेला सुरुवात होते, नवीन मार्ग शोधायला सुरुवात होते बघा.
त्यामुळं नवीन मार्गाला डायरेक्ट एकाएकी सुरुवात होणार नाही. या पाठीमागे अगोदर त्यांना भारत माहिती होता, भारतासोबत व्यापार होता, हे विसरता कामा नये. आणि म्हणूनच मग भारताकडची चटक त्यांना लागलेली आहे, भारतीय वस्तूंची चटक लागलेली आहे. आता भारतीय वस्तू या ठिकाणी वेगानं संपायला सुरुवात झालेली आहे. भारतीय वस्तू मिळू लागल्यात, पण 2 रुपयाच्या ऐवजी 4 रुपयाला 5 रुपयाला मिळू लागले. याचा अर्थ युरोपियन लोकांकडचं सोनं झपाट्यानं कमी व्हायला लागलेलं आहे. आणि या गरजेतूनच मग भारतातल्या वस्तू स्वस्त आणि कायमस्वरूपी मिळाव्यात याकरता भारताकडे जाणारा नवीन मार्ग शोधण्याशिवाय पर्याय नव्हता. तर ह्या सगळ्या घटना घडामोडी मग आता कॉन्स्टंटिनोपलची जी लढाई झाली 1453ची, या लढाईचा परिणाम या वर्गावर काय झाला, यांचा नफा वाढत गेला. तर या वर्गावर काय झाला, इथले लोक विचार करू लागले की धर्मगुरू आपल्याला तर सांगत होते की युद्ध तर आपलाच आहे, युद्ध जिंकणारा आपणच आहे, अंतिम विजय आपलाच आहे, पण या ठिकाणी आपल्याला काही विजय मिळालाच नाही. याचा अर्थ हा होतो की धर्मगुरू जे सांगतो ते बरोबर नाही आहे, आपल्या बुद्धीला जे पडतं तेच महत्त्वाचं आहे. धर्मगुरू जे सांगतो ते काही ईश्वर सांगत नाही यांना, या ठिकाणी धर्मग्रंथ जो आहे तोही महत्त्वाचा नाही. त्यामुळं ह्या वर्गाने काय केलं, इथल्या लोकांनी ग्रीक आणि रोमन संस्कृतीतल्या पट्ट्यातल्या लोकांनी पश्चिमेकडे स्थलांतर करायला सुरुवात केली आणि यातून युरोप खंडातले वेगवेगळे देश उदयास आले. मग इंग्लंड असू द्या या भागातलं बेटाच्या रूपानं, त्यानंतर फ्रान्स असू द्या, त्यानंतर हॉलंड असू द्या, त्याच्यानंतर स्पेन पोर्तुगाल असू द्या, इटाली असू द्या, जर्मनी असू द्या, ऑस्ट्रिया असू द्या, असे वेगवेगळे युरोप खंडातले देश अस्तित्वात आले. कारण धर्माचा पगडा झुगारून देण्याकरता लोकांनी हा धार्मिक प्रदेश सोडला आणि पश्चिमेकडे स्थलांतरित केले. आणि यातूनच मग त्यांनी तार्किक विचार करायला सुरुवात केली. प्रत्येक तर्काच्या पाठीमागे काहीतरी कारणं असतात, ते कारणं शोधायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे तार्किक विचार करणारा वर्गाला सुरुवात होती. बघा, एक 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 विचारवंत समोर यायला लागतो. मग कोपर्निकस समोर येतो, केपलर समोर येतो, गॅलिलिओ समोर येतात. एक 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 वर्ग आहे आणि या वर्गानं पूर्ण पिढीला नवीन विचार देण्याचं काम केलं. म्हणून पुढच्या कालखंडाला म्हणायचं पुनरुज्जीवनाचा कालखंड. युरोप खंडाच्या आधुनिक कालखंडाला सुरुवात खऱ्या अर्थानं आता होते. अजून आपल्याकडे जे आहे ते 1757 नंतर होते, पण यांच्याकडे 1453 नंतरच होते. कारण नवीन विचार, नवीन वर्ग या ठिकाणी समोर येताना दिसतोय. धर्माचा जो पगडा आहे यांनी झुगारून देताना दिसतोय. टॉलेमीचा जो अगोदरचा सिद्धांत होता तो धर्मग्रंथ म्हणून मान्य झाला होता, पृथ्वी केंद्रीय सिद्धांत. आणि पृथ्वी केंद्रीय सिद्धांत टॉलेमी काय सांगतो, पृथ्वी चौकोनी आहे, पृथ्वी मध्यभागी आहे आणि सूर्यासहित बाकीचे ग्रह पृथ्वीभोवती फिरतात. आता त्या कालखंड असा होता की धर्माच्या विरोधात काही विचार मांडता येत नव्हता, त्यामुळं धर्मग्रंथाच्या विरोधात सुद्धा विचार मांडता येत नव्हते. पण आता या लोकांनी पश्चिमेकडे स्थलांतर करताना तार्किक विचार करायला सुरुवात केली आणि या धर्मानं मान्य केलेल्या ग्रंथाची सुद्धा चिरफाड केली. मग या ग्रंथात यांनी सांगितलं तर टॉलेमीनं पृथ्वी मध्यभागी आणि सूर्यासहित बाकीचे ग्रह पृथ्वीभोवती फिरतात, पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्रग्रहण दिसतंय. मग परत चंद्रग्रहणाचं निरीक्षण आता पुढच्या पिढीनं केलं. यातून त्यांच्या लक्षात आलं चंद्रावर जी सावली पडते गोलाकार नाही आहे, गोलाकार पडते, वर्तुळ आपलं चौकोनी अशी काही सावली पडत नाही. हिचा अर्थ पृथ्वी चौकोनी नसून गोलाकार आहे. त्याच्यानंतर बघितलं आकाश अर्धवर्तुळाकार दिसतंय, हिचा अर्थ पृथ्वी गोलाकार आहे म्हणून अर्धवर्तुळ खालून आहे. हिचा अर्थ पृथ्वी चौकोनी नसून गोलाकार आहे. किंवा आसपासच्या भागात समुद्रातून मासेमारी करणारं जे जहाज आहे ती दुरून येताना पहिलं वरचा भाग त्यांना दिसतो आपल्याला, त्यानंतर खालचा भाग दिसतो जहाजाचा. याचा अर्थ पृथ्वी गोलाकार आहे म्हणून वरचा भाग नंतर खालचा भाग दिसतोय. असे वेगवेगळे तर्क या ठिकाणी लोकांनी तयार केलेत कोपर्निकसने आणि यातून त्यांनी नवीन सिद्धांत आणला, पृथ्वी आपलं सूर्य केंद्रीय सिद्धांत. आणि यामध्ये त्याने सांगितले पृथ्वी चौकोनी नसून पृथ्वी गोलाकार आहे आणि पृथ्वी मध्यभागी नसून सूर्य मध्यभागी आहे आणि पृथ्वीसहित बाकीचे ग्रह सूर्याभोवती फिरतात. मग हा कोपर्निकस पण धर्मगुरूच होता, पण याने तार्किक विचार करायला सुरुवात केल्यापासून या ठिकाणी मग त्यांनी ह्या सिद्धांत बाद करून टाकला आणि नवीन सिद्धांत आणला. पण त्या कालखंडात सरळ हा सिद्धांत मांडणं इतकं सोपं काम नव्हतं. कारण धर्माच्या विरोधात विचार मांडणं म्हणजे तुरुंगात जाण्याचा प्रकार आहे, पेटून देण्याचा प्रकार होता. म्हणून त्याने प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकाला सांगितलं की माझ्या मृत्यूनंतर हा प्रकाशित कर ग्रंथ. त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला आहे आणि याचं समर्थन केपलरनं गॅलिलिओनं केलं होतं. म्हणून यांना दोघांनाही तुरुंगात काही दिवस ठेवलं होतं बघा. तर असा विचार मांडणं सुद्धा धोकादायक होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी नवीन नवीन विचार मांडणारे गट समोर आलेत आणि या गटाने तार्किक काहीतरी मुद्दे मांडलेत आणि त्याच्या आधारे समाजाला पटवून द्यायला सुरुवात केली बघा. तर अशी या तार्किक विचाराचाच पुढं मग सागर सफरीला सुरुवात होते. कारण आता
पृथ्वी गोलाकार हे सिद्ध झालं, परंतु प्रत्यक्ष सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या सफरी काढणं गरजेचं होतं. या अगोदर पृथ्वी चौकोनी ही भीती होती आणि पलीकडे जाऊन आपण खाली पडलो तर वरती येणं शक्य नाही. या भीतीपोटी कोणी दूरपर्यंत सागरी मार्गाने भारताचा शोध घेत नव्हतं. परंतु आता त्यांच्या लक्षात आलं होतं की वेगवेगळ्या तर्काच्या आधारे पृथ्वी गोलाकार आहे, त्यामुळे आपण इकडून जाऊन परत इकडून येऊ शकतो आणि त्यामुळे सागरी मार्गाने भारताकडे आपण जाऊ शकतो. आणि याचाच पुढचा भाग, या पुनर्जीवनाचाच पुढचा भाग म्हणजे औद्योगिक क्रांतीला सुरुवात होती. बघा, वेगवेगळे शोध लागायला सुरुवात होते. या शोधाचाच पुढचा परिणाम म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या भूखंडाचे नवीन नवीन शोध घ्यायला सुरुवात झालेली आहे. यातून मग उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया असे वेगवेगळे देश या ठिकाणी सापडायला सुरुवात झालेली आहे. बघा, तर हे सापडायला सुरुवात झाली म्हणजे काही नव्यानं काही तयार नाही केलेले, ते हे अस्तित्वात अगोदरपासूनच होते, फक्त आपल्याला ज्ञात नव्हते. तर थोडक्यात काय, अशा प्रकारच्या घटना घडामोडी आहे. यामध्ये जर बघितलं, इथं स्पेन होता. स्पेनची राणी जी इसाबेला होती या कालखंडामध्ये, तिच्याकडं ख्रिश्चन धर्माचं धर्मगुरू पद होतं. साहजिकच आहे, ख्रिश्चन धर्मीय लोकांना भारतातल्या वस्तू हव्या होत्या आणि या वस्तू स्वस्तात डायरेक्ट भारतीयांकडूनच हव्या होत्या, कारण स्वस्तात मिळण्याची शक्यता होती. आणि मग त्यांच्या लक्षात आलं होतं की पृथ्वी गोलाकार आहे, त्यामुळे आपण सागरी मार्गाने भारताचा शोध घेणं फायदेशीर राहील. आणि म्हणून स्पेनची राणी इसाबेलाने मग राजदरबार भरवला. धाडसी खलाशी लोकांना बोलून घेतलं आणि सांगितलं की भारताकडे सागरी मार्गाने जो कोणी भारताचा शोध लावेल त्याला प्रचंड संपत्ती आणि स्पेनचं सरसेनापती पद देण्यात येईल, अशा प्रकारची घोषणा केली. मग या घोषणेचा परिणाम काय, लोकांनी पटपट पहिला आपण शोध लावला गेला पाहिजे, आपल्याकडून शोध लागला गेला पाहिजेत, यासाठी सागर सफरीला सुरुवात केली. आपापले जहाजं तयार केले. अगोदरची जहाजं शिडाची जहाजं राहायचे, त्याला कपडे लावलेले राहायचे. कपड्याला हवा अडवले गेले की हवेच्या डायरेक्शनं जहाज पुढे लोटले जाणार. वल्लावाचाही वापर केला जाणार, म्हणजे थोडक्यात यांत्रिक बोटी नव्हत्या. मग अशा प्रकारे सागर सफरीला सुरुवात होते. यातली सगळ्यात पहिली सागर सफर म्हणजे बार्थोलोमो डायसची सागर सफर होती. बघा, 1487ला पोर्तुगालचा होता बार्थोलोमो डायस आणि तो 1487ला या ठिकाणी निघालेला आहे. सगळ्यांना माहिती भारत पूर्वेला आहे म्हणून, फक्त सागरी मार्गाने त्यांना जायचं होतं. मग त्यांनी या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आफ्रिका खंडाची जमीन सोडलीच नाही. बघा, आणि या ठिकाणी अगोदर शिडाचे जहाजं राहायचे, त्यामुळे साहजिकच आहे पुढे जाण्यासाठी भरपूर कालावधी लागायचा. आपल्याला माहिती आहे 2-2 अक्षवृत्तादरम्यान 111 किलोमीटरचं अंतर आहे. पूर्ण युरोप खंड जर बघितला तर जवळपास या ठिकाणी 45-50 अक्षवृत्तावर आहे. इथून इथपर्यंत येण्यासाठी या ठिकाणी आपण जर विचार केला तर जवळपास 4-5-6 हजार किलोमीटर अंतर आहे. हे पुढं आणखीन 2-3 हजार, तर हे असं 6-7 हजार किलोमीटर अंतर होते. तर बार्थोलोमो डायस असा आला आणि इथपर्यंत आला. बघा, इथे येताना त्यांना वाटलं हे सगळे जमिनीचे, भारताकडे जाणारा नवीन मार्ग नाहीचे. पण इथं आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, अरे इकडे जाण्याचे मार्ग आहेत. तर या ठिकाणी त्याला पुढे जाण्याचे मार्ग दिसले. इथं आजच्या कालखंडामध्ये केप ऑफ गुड होते. बघा, यालाच आशियाचे द्वीप असंही म्हणतो आपण. इथं आशा निर्माण झाली पूर्वेकडे जाण्याची, तर त्यामुळे आशियाची द्वीप असं नाव पडलेले. सध्या त्या ठिकाणी केपटाऊन नावाचं शहर आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये. परंतु इथपर्यंत येता येता 6 महिने लागले होते, त्यामुळे पुढे जाण्याची त्याची काही हिंमत नाही झाली. म्हणून बार्थोलोमो डायस इथून परत गेला. परंतु त्याने खबर दिली की भारताकडं जाता येते, फक्त थोडं धाडस करावं लागेल. आणि यातून मग पुढच्या सफरीला सुरुवात होते. मग कोलंबसनं सफर काढली. कोलंबस हा स्पेनचा होता आणि कोलंबसनं सफर काढल्यानंतर या भूमीला लागून न राहता त्याने समुद्रात उतरला गेला. समुद्रात उतरला गेल्यानंतर आपल्याला माहिती पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, त्यामुळे विषुववृत्तालगत हवा जी आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असते अशी. त्यामुळे हे जहाज असं पश्चिमेला निघून गेलंय आणि पश्चिमेला निघून जाताना या ठिकाणी वेस्ट इंडिज बेट आहे, याला कॅरेबियन बेट आहे असंही म्हणतो आपण. या बेटावरती हे जहाज जाऊन पोहोचलंय आणि इथल्या लोकांनी मग कोलंबसला आणि कोलंबसच्या साथीदारांना पकडलंय, तुरुंगात टाकलंय. यांना त्यांची भाषा समजेना आणि त्यांनाही यांची भाषा समजेना. मग हळूहळू कोलंबस थोडं निरीक्षण करता होता. काही दिवसामध्ये त्यांनी या लोकांसोबत त्यांच्या भाषेमध्ये संवाद करायला सुरुवात केली. त्यांच्या हावभावावरून भाषा शिकून घेतली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी या ठिकाणच्या लोकांना सांगायला सुरुवात केली की आम्हाला तुम्ही जे पकडलं, आम्ही सामान्य व्यक्ती नसून आम्ही ईश्वराचा अंश आहोत, आम्हाला ईश्वराचे दूत आहोत. त्यामुळं आम्हाला पकडणं म्हणजे सरळ सरळ ईश्वराचा राग तुमच्या अंगावर घेण्याचा प्रकार आहे. पण हे लोक ऐकायला तयार नाही. मग त्यांनी सांगितलं, येत्या गुरुवारी या ठिकाणी तुम्हाला शेवटची संधी आहे, येत्या गुरुवारपर्यंत तुम्ही आम्हाला सोडा, नसता शेवट या ठिकाणी गुरुवारच्या दिवशी ईश्वर त्यांचा चमत्कार दाखवायला सुरुवात करेल. मग या ठिकाणी तुम्हाला बघायचं असेल तर येत्या गुरुवारी चंद्र काही काळाकरता ईश्वर खाऊन टाकेल.
आणि नंतर तुम्हाला ते दिसेल आणि मग समजेल ईश्वराचा हा इशारा आहे का नाही इथं. आणि अशा पद्धतीने लोकांनी मग गुरुवारावर लक्ष केंद्रित केलं आणि गुरुवारच्या दिवशी पौर्णिमा, सूर्य आपलं चंद्र या ठिकाणी चंद्रग्रहण लागलेलं होतं. चंद्रवरती आला पौर्णिमेच्या दिवशी आणि अचानकच गायब झाला थोड्या काळाकरता. तर थोडक्यात हे खगोलाबद्दलची माहिती कोलंबसला बऱ्यापैकी होती, ग्रहणाबद्दलची माहिती बऱ्यापैकी होती, त्याचे अंदाज एकदम बरोबर लागलेत. आणि त्यामुळे झालं काय, लोकांना लगेच जाणीव झाली, अरे यांनी जी सांगितलं ती बरोबर आहे, ईश्वरानं दाखवलेलं आहे, आता नंतर प्रकोप आपल्यावर होईल. आणि म्हणून लगेच त्यांनी कोलंबसला त्यांच्या साथीदाराला सोडलं की बाबा हे देवाची दूत आहेत असं समजू. मग काय, ह्या लोकांनी इथून मसाले वगैरे जमा केलेत, भारतात आलो असं समजलेत त्यांना पण, आणि इथून ते परत गेलेत. परत गेल्यानंतर इथं युरोप खंडातल्या लोकांच्या लक्षात आलंय की हे भारतातले मसाल्याची वस्तू नाही, कारण त्यांच्या प्रत्येकाच्या घरात भारतातले मसाले आहेत, हे दुसरीकडचेच मसाले हे त्यांच्या लगेच लक्षात आले. आणि यातूनच भारतासारखा मसाला उत्पादन करणारा प्रदेश पश्चिमेकडे सापडला. म्हणून भारत पूर्वेकडे असल्यामुळे ईस्ट इंडिज आणि पश्चिमेकडे सापडलेल्या या भूमीला वेस्ट इंडिज असं नाव पडलं. तर कोलंबसच्या सफरीतून अमेरिका खंडाचा शोध लागला, कारण वेस्ट इंडिज ही अमेरिका खंडात आहे. म्हणून एक वेळेस प्रश्न होता की अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला, तर कोलंबसनं लावला. पण मुख्य भूमीला नाव अमेरिका, अमेरिकेवरून नाव पडलं ते, आलं लक्षात. तर हे कोलंबसची सफर लक्षात घ्यायची, 1492ची ही सफर होती बघा. त्याच्यानंतर या ठिकाणी 1497ला अमेरिगो वेस्पुसी या इटालीच्या खलाशाने सफर काढलेली बघा, आणि तो ही याच मार्गाने गेला आणि या मुख्य भूमीला जाऊन टच झाला, ज्या ठिकाणी आज स्वतंत्र देवतेचा पुतळा मशाल घेऊन हातात उभी आहे त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेली आहे. आणि याच ठिकाणी मग पुढं 13 वखारीचं रूपांतर अमेरिका नावाच्या देशामध्ये होताना दिसतंय बघा. तर अशा पद्धतीने अमेरिका या मुख्य भूमीचा शोध अमेरिगोनं लावला, म्हणून अमेरिकेवरून अमेरिका असं नाव पडताना दिसतंय या भूमीचं. तर अमेरिकेनं जे काय अमेरिका भूमीचा शोध लावल्याचा आनंदापेक्षा भारताचा शोध न लागण्याचं दुःख मोठं आहे. म्हणून अमेरिकेच्या सफरीचं इथं फारसे काही चर्चा होताना दिसत नाही, कारण त्यांच्याकडे भूमी अफाट पडलेली आहे. या नवीन भूमीचं काय करायचं, त्यांना भारत आणि भारतातले मसाल्याचे पदार्थ हवे होते. म्हणून अमेरिकेच्या सफरीची फारशी चर्चा होताना दिसत नाही. पण यावरून लक्षात काय येऊ लागलंय की यावरून हे समजू लागलंय की आपलं कुठंतरी चुकू लागलंय. भारत पूर्वेला आहे, आपण पूर्वेला जायला पाहिजे, त्याच्याऐवजी आपण पश्चिमेकडे जाताना दिसतोय. आणि म्हणून परत मग या ठिकाणी धाडसी खलाशी असलेला जो काही वास्को द गामा होता त्याला बोलून घेण्यात आले. आणि हेनरी डॉन्ड्रिक नावाचा जो काही राजा होता त्याने त्याला स्पेशल सांगितलं की बार्थोलोम्यू डायसला सोबत घेऊन तो इकडे जा, इकडे पश्चिमेकडे जाण्यात काही अर्थ नाही. आणि यातून मग वास्को द गामानं राज्याची आज्ञा या ठिकाणी शिरसावंदी मानून जवळपास 154 लोकांना 7 ते 8 जहाजं घेतलेत. आणि त्या जहाजावर बार्थोलोम्यू डायसला सांगितलं तू जिथपर्यंत गेला तिथपर्यंत आम्हाला घेऊन जा, नंतर परत येऊन जाय. आणि अशा पद्धतीनं मग वास्को द गामा 1497ला निघाला आणि या पद्धतीने इथपर्यंत आला. बार्थोलोम्यू डायसनं त्याला इथपर्यंत आणलं. इथपर्यंत येईपर्यंत त्यांच्या जहाजावरचं अन्न पाणी संपत आलं होतं. मग इथल्या बाजारातून, केपटाऊन शहरातल्या बाजारातून मग अन्न पाणी खरेदी करण्याचं काम वास्को द गामानं केलेलं आहे. आणि इथं अन्न पाणी खरेदी करत असतानाच अब्दुल मुनीद नावाचा एक गुजराती मुस्लिम व्यापारी या ठिकाणी त्यांना भेटला, ज्याला इकडची भाषाही समजत होती, भारतीय भाषाही समजत होती. दुभाषिकाचं तो काम करत होता. आणि या ठिकाणी योगायोगानं वास्को द गामाला तो भेटला. मग वास्को द गामाला त्याला दुप्पट रक्कम देऊन त्याला सोबत घेतलं, बार्थोलोम्यू डायसला परत पाठवून दिलं. आणि इथून पुढं मग या ठिकाणी अब्दुल मुनीद आणि वास्को द गामा हिंदी महासागरात उतरले. आणि नेमके हिंदी महासागरात ज्यावेळेस उतरले त्यावेळेस मार्च महिना चालू झाला. मार्च महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे नैऋत्य मोसमी वारे सुरुवात होतात भारताकडे, नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहणारे वारे. त्यामुळं सिडाची जहाजं होते भारतात या ठिकाणी हिंदी महासागरात उतरताच जहाजाला कपड्याला वारे अडवले गेले आणि जहाज पुढं ढकलले गेले. बस वेगळीकडे जाण्याची गरज नव्हती. अशा पद्धतीने हे जहाज या ठिकाणी केरळच्या कालिकत या ठिकाणी जाऊन पोहोचलं, बंदरावरती जाऊन पोहोचलं 23 जून 1498ला. लक्षात. तर अशा पद्धतीनं सागरी मार्गाने भारताचा शोध घेणारा पहिला सागर सफरी किंवा खलाशी कोण असेल तर वास्को द गामा होता, पोर्तुगालचा. भारतात आला मे महिन्यामध्ये. या तारखाबद्दल वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळी मते. तर 23 मे 1498 ही 8वीच्या पुस्तकातली म्हणजे गव्हर्नमेंटचा जो डाटा आहे आपण म्हणतो त्या डाटाच्या हिशोबानं लक्षात ठेवायचं. 23 मे 1498ला कालिकतला आलेलं आहे. कालिकतचं सध्याचं नाव कोझिकोडे असं आहे केरळमध्ये, त्यामुळे सध्या कालिकत शहर बक्साल नकाशामध्ये सापडणार नाही.
तर कोझिकोडी नावाचं शहर शोधा, म्हणजे ते केरळमध्ये सापडेल आणि त्याचा रेकॉर्ड किंवा इतिहास बघा, मग त्याच्यामध्ये लक्षात येईल अगोदरचं नाव कालिकत होतं म्हणून. तर या ठिकाणी येऊन पोहोचलेलं आहे वास्को द गामा. अब्दुल मुनीदनं त्याची त्या ठिकाणच्या राजासोबत ओळख करून दिलेली. इथला राजा या कालखंडात झामुरीन नावाचा होता. आपले राजे लोक या ठिकाणी लालची राहायचे, यांना वाटते हे कोणून आले म्हणजे आपल्याला काहीतरी नजराणा आणलेले, काहीतरी स्पेशल काहीतरी घेऊन आले असले पाहिजेत. पण अशा प्रकारचं काही वास्को द गामा सोबत घेऊन आला नव्हता, त्यामुळे लगेच तो नाराज पण झालेला होता. पण शेवटी चला, त्यांची भावना हीच होती की अरबस्थानातले व्यापारी आपली जी लुटाणूक करत होते, स्वस्तामध्ये माल खरेदी करून तिकडे जी विकत होते, तर यांनाच प्रतिस्पर्धी कोणीतरी हवा होता. तर त्यामुळे साहजिकच आहे तर या ठिकाणी वास्को द गामाचं स्वागत करण्यात आलेलं आहे. वास्को द गामा या ठिकाणी 7-8 दिवस काहीतरी राहिला. तोपर्यंत भारतातल्या वेगवेगळ्या मार्केटमधून वस्तू खरेदी करण्याचं काम झालेलं आहे. या ठिकाणी फिरत असताना त्यांचे केस असे कुरळे राहायचे. त्यावेळेला भारतातले केरळमधले लोक त्यांना हसायचे बघा. त्यांना बघण्यासाठी लांबच्या लांब रांगा दिसायच्या केरळमध्ये. हे वास्को द गामाला लिहून ठेवलेलं आहे सगळं. तर अशा पद्धतीनं सागर सफरीच्या मार्गाने भारतात येणारे हे पोर्तुगाल पहिले होते. मग वास्को द गामा परत गेला आणि मग क्लिअर झालं की भारताकडं सागरी मार्गाने जाता येतं. पण या पोर्तुगालना किंवा या बाकीच्या देशांना कोणालाही कळवलंच नाही. बाकीच्या देशांना कळता 90-95 वर्षे लागलेत. तोपर्यंत यांनी जेवढे कमाई करायचे त्या हिशोबानं काम केलं. परत वास्को द गामाला 1502ला पाठवलं वखारी स्थापन करण्यासाठी. आणि पहिली वखार स्थापन करण्याची परवानगी भेटली मग कोचीला. मग या वखारी स्थापनेचा क्रम लक्षात घ्यायचा आहे बघा. तर पोर्तुगीजांची पहिली वखार कुठं स्थापन झाली? कोची. 1 नंबरला कोची आहे, केरळमध्ये येत असते बघा. 2 नंबरची त्यांची वखार होती कन्नूर, ही पण केरळमध्येच येते. 3 नंबरची वखार होती त्यांची कालिकत, ठीक आहे. आणि 4 नंबरला मग त्यांनी पश्चिम बंगालमध्ये हुगळी या ठिकाणी वखार स्थापन केलेली. तर क्रमानं जर बघितलं, ह्या त्यांच्या 4 वखारी आहेत. तर ह्या 4 वखारी केरळमध्ये 3 आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये 1 आहे. तर ह्या पहिल्या वखारीत बघा. त्याच्यानंतर पोर्तुगालना मागं वळून बघितलंच नाही. मग श्रीलंका जिंकलं, मग मलक्का जिंकलं, इंडोनेशियाचा पार्ट जिंकला, ही फारसची खाडी जिंकून घेतली बघा. आणि नंतर मग 1510ला गोवा जिंकून घेतलं त्याने आदिलशहाकडून. 1530ला या ठिकाणी गोव्याचं या ठिकाणी त्यांची भारतातले किंवा पूर्वेकडची राजधानी करून टाकले बघा. दीव दमन जिंकलं पुढच्या कालखंडात. तर पहिले 95 वर्षे पूर्ण व्यापारावरती पोर्तुगीजांचं वर्चस्व होतं. पोर्तुगीज वस्तू घ्यायचे, इकडे दुप्पट किमतीला विकायचे. अशा प्रकारचा हा व्यापार सातत्याने चालू असताना दिसतोय बघा, ठीक आहे. आणि 95 वर्षानंतर मग या ठिकाणी डच लोक आलेत. डच लोक म्हणजे इथं फ्रान्स आहे बघा, इथं पोर्तुगाल, स्पेन, वरती फ्रान्स आणि त्याच्यावरती इथं हॉलंड आहे. हॉलंडच्या रहिवाशांना डच म्हणतात. हा पट्टा आहे. नेदरलँड किंवा हॉलंड असे 2 नाव आहेत त्या देशाचे. जसे भारताची इंडिया, भारत, हिंदुस्थान असे वेगवेगळे नाव आहेत तसे. तर हॉलंडच्या रहिवाशांना म्हणायचे डच. मग डचमधला कार्नेलिस हस्तमान नावाचा पहिला व्यक्ती भारतात येतोय बघा. आणि ह्या व्यक्तीनं भारतात येऊन पहिल्या वखारी ज्या स्थापन केल्या पूर्व किनारपट्टीवर स्थापन केल्या आंध्र प्रदेशमध्ये मच्छलीपट्टणम या ठिकाणी पहिली वखार काढली बघा, ठीक आहे. मच्छलीपट्टणम, त्याच्यानंतर सुरत 2 नंबरला, 3 नंबरला निजामपट्टणम आणि 4 नंबरला पुलिकत. तर या पहिल्या 4 वखारी आपल्याला त्यांच्या लक्षात घ्यायच्या. मच्छलीपट्टणम, सुरत, निजामपट्टणम आणि पुलिकत. 3 वखारी पूर्व किनारपट्टीवर आहे, सुरत पश्चिम किनारपट्टीवर आहे, ठीक आहे. तर डच लोक आले 1595ला आणि डचांचा पहिला भारतात येणारा व्यक्ती होता कार्नेलिस हस्तमान. तर यांचं या ठिकाणी आता व्यापाराला सुरुवात होते बघा. त्याच्यानंतर 1599ला म्हणजे डचानंतर 4 वर्षानंतर इंग्रज लोक येतात. हे छोटं बेट आहे इंग्लंडचं, ठीक आहे. हे इंग्रज लोक येतात आणि यांचा भारतात येणारा पहिला व्यक्ती होता थॉमस स्टीव्हन्स. तर ह्या व्यक्तीनं मग व्यापाराला सुरुवात होते. यांची पहिली वखार होते मग सुरतला. पहिली सुरत आहे, दुसरी मद्रास आहे, तिसरी मुंबई आणि चौथी कोलकाता. तर या ठिकाणी हा पर्याय एक वेळेस येऊन गेलेला आहे की इंग्रजांच्या क्रमानं पहिल्या 4 वखारी सांगा. वखार म्हणजे गोदाम, ज्या ठिकाणी त्यांचा माल ठेवता येईल, ती रिकामी हॉल, खोली माल ठेवण्यासाठीचे, त्याला गोदाम म्हणायचं, वखार म्हणायचं, ठीक आहे. तर या ठिकाणी त्यांच्या 4 वखारी, पहिले सुरत, दुसरी मद्रास, तिसरी मुंबई आणि चौथी कोलकाता. तर हे 1599ला आलेले आहे बघा. त्याच्यानंतर मग आले फ्रान्स. इथं फ्रान्स आहे, इंग्लंडच्या बरोबर पूर्वेला युरोप खंडामध्ये. इंग्लंडचे दुप्पट क्षेत्रफळ आहे फ्रान्सचं, मोठं आहे, ठीक आहे.
तिथं 16व्या लुईची, 17व्या लुई, 15व्या लुई, 14व्या लुई अशा वेगवेगळ्या राजांच्या राजवटी राहिलेले. तर यांच्या भारतात येणारा पहिला व्यक्ती होता फ्रान्सिस कॅरॉन. ठीक आहे. याच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी इथं वेगवेगळ्या जहाजं आलेली आहेत आणि इथल्या राजाची परवानगी घेऊन त्यांनी सुद्धा वाखारी काढायला सुरुवात झाली. तर यांची जी पहिली वाखार होती फ्रान्सची सुरत होती, दुसरी मच्छलीपट्टणम, तिसरी पॉंडिचेरी आणि चौथी चंद्रनगर. पॉंडिचेरी मद्रासच्या दक्षिणेकडे येतं, चंद्रनगर आजच्या पश्चिम बंगालमध्ये येतं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या 4 युरोपियन सत्ता लक्षात घ्यायच्या. पण यांच्यामध्ये डॅनिश पण आलेले 1616ला डेन्मार्कचे. त्याच्यानंतर या ठिकाणी स्वीडिश पण लोक आलेली आहेत बघा, स्वीडनचे. यांच्या वाखारी होत्या, पण त्यांनी काही राज्यात रूपांतर नाही केलं. वाखारी म्हणतं फक्त हॉल भाड्याने घेतले होते त्यांनी. आणि वसाहती म्हटलं की साम्राज्य, वखार आणि वसाहतीमध्ये फरक आहे. तर सुरुवातीला वखारी स्थापन केलेले आहेत त्याने आणि या वखारीतूनच हळूहळू मग राज्य स्थापन करायला सुरुवात केली. त्यामुळे या 4 युरोपियन सत्ताच्या वसाहती निर्माण झाल्या, इंग्रज, फ्रेंच, डच आणि पोर्तुगीज. पण डॅनिश आणि स्वीडिश या लोकांच्या वाखारीचे पुढे गेलेच नाही, शेवटी त्या पण विकून टाकल्यात त्याने. तर अशा प्रकारची स्थिती आहे बघा. तर युरोपियन सत्तांचा भारतात येण्याचा काळक्रम सांगा असा एक वेळेस प्रश्न होता. तर त्यावेळेस भारतात येणारे पहिले कोण होते? पोर्तुगीज, दुसरे डच, तिसरे इंग्रज आणि चौथे फ्रेंच होते बघा. या 4 युरोपियन सत्तांनी मग भारतात यायला सुरुवात केली आणि प्रत्येकाच्या पहिल्या 4 वाखारी लक्षात ठेवायच्या. पोर्तुगीजांच्या पहिल्या 4 वाखारी या पद्धतीने लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. त्यानंतर डचांच्या, नंतर इंग्रजांच्या आणि नंतर फ्रेंचांच्या. मग आता व्यापाराला सुरुवात झाली, व्यापार वाढत चालला. व्यापार करता करता प्रत्येक व्यापाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षी एकमेकांच्या आडव्या येऊ लागल्या. प्रत्येकाला वाटू लागला की आपला नफा वाढला पाहिजे आणि यातून मग या व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष पेटला गेला. संघर्ष पेटताना जास्त नुकसान होऊ नये याकरता प्रत्येक देशातले व्यापारी एकत्र येऊ लागले आणि त्यातून त्यांनी वेगवेगळ्या कंपन्या काढायला सुरुवात झाली बघा. मग कंपन्यांचा रेकॉर्ड येतो पुढं. वैयक्तिक व्यापार बंद झाला आता आणि यातून मग पहिली कंपनी स्थापन होते, पोर्तुगीज ईस्ट इंडिज कंपनी. तर ही पोर्तुगीज ईस्ट इंडिज कंपनी पोर्तुगीजांची 1502ला स्थापन होते. नंतर मग इंग्रजांची ब्रिटिश ईस्ट इंडिज कंपनीची स्थापना होते 1600ला. 1602ला डचांची डच ईस्ट इंडिज कंपनी आणि 1664ला या ठिकाणी आपल्याला माहीतच आहे फ्रेंच ईस्ट इंडिज कंपनी येते. तर अशा वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत मग व्यापार चालू होतो बघा. आणि मग एक कंपनी विरुद्ध दुसरी कंपनी यांच्या संघर्ष पेटतो. मग हा संघर्ष पुढच्या कालखंडात आपल्याला बघायचा आहे. तर थोडक्यात हा युरोपियन सत्ताचा आगमनाचा हा पूर्व इतिहास आहे बघा. मग ह्याच्यामध्ये काय काय बघितलं आपण? हे बघा, पहिले सागर सफरी बघितलेले आहेत. सागर सफरीमध्ये आपल्याला माहिती आहे, मी अगोदर सांगितलं, बार्थोलोमो डायसनं पहिली सफर काढलेली 1487ला. बार्थोलोमो डायस हा पोर्तुगालचा होता आणि त्यांनी ज्या नवीन भूमीचा शोध लावला ते म्हणजे केप ऑफ गुड होप, सध्या केप टाऊन म्हणतो आपण, दक्षिण आफ्रिकेचं ते दक्षिण टोकाचं भाग येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ख्रिस्तोफर कोलंबसची सफर आहे 1492ला, तो स्पेनचा होता आणि त्याने अमेरिका खंडाचा शोध लावला, म्हणजे वेस्ट इंडिज. अमेरिका खंडातला कुठला देश? तर वेस्ट इंडिजचा शोध लावला. याला कॅरेबियन बेटा असंही म्हणतो आपण. ठीक आहे. त्यानंतर अमेरिगो वेस्पुसी 1497ला या ठिकाणी त्याची सफर आहे. यामध्ये इटालीचा होता आणि अमेरिका जे मुख्य भूमी त्याचा शोध लावलेला आहे, म्हणून अमेरिका हे नाव अमेरिगेवरून अमेरिका नाव पडताना दिसतंय. ठीक आहे. नंतर वास्को द गामाची 1498ची सफर आहे आणि या ठिकाणी तो भारतात आला कालिकतला. तिथं त्यावेळेस राजा होता झामोरी. हे एक आपण बघितलेलं आहे. आता ह्या 2-3 गोष्टी आणखीन एक लक्षात ठेवायच्या. या सफरीमध्ये आणखीन ही फर्डिनांड मेगेलनची एक सफर लक्षात घ्यायची, कारण पृथ्वी प्रदक्षिणा घालणारा पहिला जगातला व्यक्ती कोण असेल तर हा फर्डिनांड मेगेलन होता बघा. ठीक आहे. तर या मेगेलनवरती थोडं लक्ष केंद्रित करायचं. तर हा मेगेलन आहे. ठीक आहे. हा जन्मानं जर बघितला तर पोर्तुगालचा आहे, पण नागरिकत्व स्पेनचं घेतलं होतं. 1519 ते 22 हा जो कालखंड आहे, तर या कालखंडामध्ये त्याने पश्चिमेकडून प्रवासाला सुरुवात केली होती. मग या ठिकाणी आपण थोडं नकाशा थोडं जर बघितला तर या मार्गाने गेला होता तो. या मार्गाने जाताना दक्षिण अमेरिकेला वळसा घालून इथं फॉकलँडच्या सामुद्रधुनीतून तो पलीकडं पॅसिफिक महासागरात उतरतोय आणि पॅसिफिक महासागरातून इकडं आशिया खंडामध्ये फिलिपाईन्सला येतो. फिलिपाईन्समधले तिथल्या टोळ्यांसोबत त्यांचा संघर्ष होतो. त्या संघर्षामध्ये मॅगेलन मारला जातो बघा. मॅगेलन मारले गेल्यानंतर बाकीच्या लोकांनी पटपट जहाजं धरतात आणि पश्चिमेकडे प्रवास चालूच ठेवतात. मग हिंदी महासागरात येतात मलक्काच्या सामुद्रधुनीतून आणि हिंदी महासागरातून मग परत
युरोप खंडात येतात. मग त्यावरून लक्षात येऊन जातं की पृथ्वी गोलाकार आहे. तर अशा पद्धतीनं पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा पहिला जगातला व्यक्ती कोण असेल तर मॅगेलन होता. तसं तो तिकडंच मारला गेलेला आहे. तर हे एक कालखंड एक लक्षात ठेवा हा, ठीक आहे. त्याच्यानंतर पृथ्वी प्रदक्षिणा घालणारा पहिला भारतीय जर विचारला तर दिलीप दोंदे. हे आताच्या घटना आहे, 2009-10चा कालखंड आहे, म्हणजे 10-15 वर्षापूर्वी. तर पृथ्वी प्रदक्षिणा घालणारा पहिला भारतीय. आतापर्यंत पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारे लोक जे होते 1200 लोक होते. याच्यामध्ये आपला मग 1200चा पुढचा क्रमांक लागतो, ठीक आहे. पहिला हा व्यक्ती आहे आणि मग भारतातला पहिला हा व्यक्ती येतो दिलीप दोंदे. हे नौदल तळाचे अधिकारी होते, रिटायर झाले आता, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अभिलाष टॉमी, सर्वात वेगानं पृथ्वी प्रदक्षिणा घालणारा हा व्यक्ती होता. अभिलाष टॉमी केरळचा होता. दिलीप दोंदेच्या जे काही सफर आहे त्याचं नियोजन त्यांनीच केलं होतं. हाही नौदल तळ अधिकारीचे 2012-13 पृथ्वी प्रदक्षिणा घालणारा दुसरा भारतीय म्हणा किंवा जगातला सर्वात वेगवान प्रदक्षिणा घालणारा पहिला व्यक्ती म्हणा तर अभिलाष टॉमी होता. तर हा एक चार्ट थोडक्यात असं लक्षात ठेवा बघा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघितला होता युरोपियन सत्ताचा भारतात येण्याचा आणि भारत सोडण्याचा क्रम आहे. हा भारतात येण्याचा जो क्रम आहे, पहिला या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 1498 पोर्तुगीज आलेले आहेत, ठीक आहे. आणि पहिला येणारा व्यक्ती आपल्याला माहिती आहे वास्को द गामा होता. आणि यांच्या ज्या पहिल्या वाखरी आहे कोची, कन्नानोर, कालिकत आणि हुगळी ह्या होत्या. नंतर गोवा, दीव, दमण जिंकून घेतलं बघा, मग त्या वसाहती होत्या त्यांच्या. आणि यांनी भारत सोडण्याचा हा कालखंड येतो. 1961ला त्यांनी गोवा सोडून दिलेले, भारत सोडलेला आहे, ठीक आहे. तर हे वर्ष येण्याचं जाण्याचं वर्ष विचारण्याची शक्यता कमी असते. फक्त वर्ष या करता की कोणत्या वर्षी आले हे तुम्हाला लक्षात यावं. त्याच्यानंतर 1595ला म्हणजे जवळपास 95-96-97 वर्षानंतर डच लोक आले हॉलंडचे. यांची पहिली वखार मच्छलीपट्टणम, दुसरी सुरत, नंतर निजामपट्टणम, बिमलीपट्टणम या त्यांच्या वसाहती आहे. त्याच्यानंतर 1759ला बदेरा या ठिकाणी युद्ध झालं होतं इंग्रज आणि डचांमध्ये. त्यामध्ये इंग्रजांकडून डच पराभूत झाले होते बघा. त्याच्यामुळं लवकरच त्यांना भारत सोडावा लागला होता. तोही संघर्ष आपल्याला बघावा लागणार आहे. त्याच्यानंतर आले होते भारतामध्ये 1599ला इंग्रज लोक. आणि इंग्रज लोकांनी पहिल्या ज्या वखारी स्थापन केल्या होत्या हे बघा, सुरत, मद्रास, मुंबई आणि कलकत्ता या स्थापन केल्या होत्या, ठीक आहे. नंतर मग वसाहतीच्या रूपानं पूर्ण भारत ताब्यात घेतला आणि हा भारत सोडला होता 1947ला. ते जाण्याचं वर्ष आहे त्यांचं. त्याच्यानंतर मग भारतात येणारी प्रमुख सत्ता फ्रेंच 1660ला भारतात आलेले. फ्रेंचचा पहिला व्यक्ती आपण बघितलेला आहे फ्रान्सिस कॅरॉन होता. आणि यांनी पहिल्या वाखारी सुरत, मच्छलीपट्टणम, पॉंडिचेरी आणि चंद्रनगर होती. 1954ला त्यांनी पॉंडिचेरी सोडलेले आहे बघा, ठीक आहे. इंग्रजांचा पहिला व्यक्ती तुम्हाला सांगितलेलाच आहे थॉमस स्टीव्हन्स होता, ठीक आहे. हॉलंडचा पहिला व्यक्ती हस्तमान कार्नेलिस होता. तर हा येण्याचा क्रम आहे. हे वर्ष लक्षात राहिलं नाही तरी चालेल, पण हा क्रम लक्षात ठेवावा लागेल. पहिले पोर्तुगीज आले, नंतर डच, नंतर इंग्रज आणि नंतर फ्रेंच. आणि जाण्याचं वर्ष तुम्हाला दिलेलं आहे. मग जाण्याच्या वर्षाच्या आधारे काय करायचं, पहिले डच गेलेत, दुसरे इंग्रज, तिसरे फ्रेंच आणि चौथे गेले पोर्तुगीज. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं येण्याचा क्रमच लक्षात ठेवा, फक्त जाण्याचा क्रम विचारला तर पोर्तुगीज शेवटी टाका, म्हणजे या ठिकाणी सगळा क्रम तुमचा बरोबर लागून जाईल. तर या ठिकाणी हा एक चार्ट लक्षात ठेवायचा. पुढचा चार्ट वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्थापनेचा आहे. आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे. हे त्यांची भाषा आहे, ही तिकडची स्पेन किंवा स्पॅनिश म्हणू आपण त्याला. तर पोर्तुगीज ईस्ट इंडिज कंपनी, त्याला इस्तादो द इंडिया असं म्हटलं जात असतं. 1502ची स्थापना आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिज कंपनी 1600ची स्थापना आहे. त्याच्यानंतर डचांची डच ईस्ट इंडिज कंपनी 1602ला आहे. हे डॅनिश लोक आलेले होते, ठीक आहे. त्यांची 1616ला आहे. फ्रेंचांची कंपनी 1664ला आहे. आणि स्वीडनची स्वीडिश ईस्ट इंडिज कंपनी 1731ला आहे, ठीक आहे. डॅनिश लोक हे त्रावंकोर, हे दक्षिणेकडचा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये येतात बघा, त्रावंकोर श्रीरंगपट्टणमच्या पट्ट्यामध्ये. स्वीडिश लोक हे निजामपट्टणम, पुलिकत, मच्छलीपट्टणम या भागामध्ये येत असतात. तर अशा प्रकारची या 4-5-6 ज्या काही युरोपियन कंपन्या आहेत, या युरोपियन कंपन्याबद्दल थोडक्यात माहिती लक्षात असू द्या, ठीक आहे. आता आपण हे जे काही पहिले प्रकरण बघितले, या पहिल्या प्रकरणावर हे 4-5 प्रश्न आहे. एकदा हे 4-5 प्रश्नावर नजर टाका, म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाईल. यामध्ये युरोपियन सत्तांचा भारतात येण्याचा काळक्रमानुसार उतरता क्रमाचा योग्य पर्याय सांगा. तर हे 4 पर्याय असतात बघा.
मग यामध्ये आपल्याला माहीतच आहे की पहिले पोर्तुगीज आलेले, मग पोर्तुगीज येणारे पहिले पर्याय हे दोनच आहे, त्यामुळे या दोन पर्यायापैकीच उत्तर आहे, हे दोन पर्याय कटल्या जातात. ठीक आहे. मग पोर्तुगीजमध्ये आता हा पर्याय की हा पर्याय, यामध्ये पोर्तुगीज नंतर इंग्रजनी आले, डच आलेले, डच नंतर इंग्रज आले आणि नंतर फ्रेंच आले, याचा अर्थ हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. तर हे पहिला प्रश्न आहे आणि या पहिल्या प्रश्नाचे हे असं उत्तर. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा, कोणत्या लढाईनंतर युरोपियन सत्तांच्या सागर सफरीला सुरुवात होते? मग आता आपण बघितलेलं आहे कॉन्स्टँटिनोपलला जी काही लढाई झाली, ही लढाई 1453 आहे. या सध्या शहराचं नाव इस्तंबूल आहे. ठीक आहे. या लढाईनंतर खऱ्या अर्थानं सागर सफरीला सुरुवात होती, कारण यांचा भारताकडे जाणारा जमिनीचा मार्ग रोखला गेला होता मुस्लिम व्यापाऱ्यांमार्फत, तर त्यामुळं सागर सफरीला सुरुवात करण्याशिवाय पर्याय नव्हता. तर ही लढाई लक्षात घ्या. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, अमेरिका खंडाचा शोध टिंबटिंब खलाशाने लावला. तर आपल्याला माहिती आहे हा शोध कोलंबसनं लावलेला आहे, वेस्ट इंडिजचा. वेस्ट इंडिजच अमेरिका खंडात येते, त्यामुळे अमेरिका खंडाचा शोध लावला कोलंबसना. हां, अमेरिका मुख्य भूमीबद्दल विचारणा केली तर मग अमेरिगो म्हणा. ठीक आहे. पण अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला म्हटलं तर कोलंबस. ठीक आहे. त्यानंतर वास्को द गामाचे भारतात सर्वप्रथम 1498 मध्ये कोठे आगमन झाला? आता हे आपण बघितलेलंच आहे कालिकतला. या कालिकतचं सध्याचं नाव आहे कोझिकोड. या ठिकाणी आगमन झालेले. ठीक आहे. या पहिली वखार हे आहे त्यांच्या, पहिली वखार विचारली तर कोची, पण कुठं आगमन झालं म्हटलं तर कालिकत. ठीक आहे. त्याच्यानंतर हा शेवटचा प्रश्न येईल, युरोपियन व त्यांच्या प्रथम वखारी याबाबत अयोग्य विधान ओळखा. पहिल्या वखारी कुठल्या कुठल्या आहेत, अयोग्य विधान कोणतं आहे, अयोग्य पर्याय कोणता कोणता आहे? हे बघा, फ्रेंचांची पहिली वखार सुरत आहे, बरोबर आहे. सुरत, सुरत नंतर मच्छलीपट्टणम, मच्छलीपट्टणम नंतर पॉंडिचेरी, पॉंडिचेरी नंतर चंद्रनगर. इंग्रजांची पहिली सुरत आहे, बरोबर आहे. सुरत नंतर मद्रास, मद्रास नंतर मुंबई, मुंबई नंतर कोलकाता. डचांची पहिली मच्छलीपट्टणम, दुसरी सुरत, तिसरी निजामपट्टणम, बिमलीपट्टणम, पुलिकत, अशा वखारी येतात, म्हणजे हे पण बरोबर आहे. आणि पोर्तुगीजांची पहिली कोची, दुसरी कन्नूर किंवा कन्नानोर, तिसरी कालिकत आणि चौथी हुगळी आहे. गोवा येतच नाही, गोवा डायरेक्ट जिंकल्या गेलेले, वसाहत येते, वखार नाही आहे. त्यामुळं हा पर्याय उत्तर आहे, अयोग्य पर्याय हा आहे. इथं गोव्याच्या ऐवजी काय पाहिजे होतं, कोची हवं होतं, म्हणजे पण हे पण मग योग्य होऊन जात आहे. तर अशा पद्धतीनं हे पहिलं प्रकरण आणि या पहिल्या प्रकरणावरती अशा पद्धतीनं प्रश्न असतात.